बातमी आहे पुण्यातून। पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करण्यात आलाय। मेट्रोमध्ये फोटोशूट करणं त्या जोडप्याला भोवलंय। परवानगी न घेता फोटोशूट केल्याने जोडप्यावर कारवाई करण्यात आली आहे। पुणे शहरातील विविध मेट्रो स्टेशन त्याचबरोबर मेट्रो ट्रेनमध्ये फोटोशूट करण्यात आलं होतं। जोडपं आणि फोटोग्राफर यांच्यावर आता दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। हम लोग आज पहली बार मेट्रो या संदर्भात आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी। अभिजित, विना परवानगी या जोडप्याने फोटोशूट केलं, काय अधिकची माहिती? प्रियंका, आपण बघतोय की पुण्यातल्या मंडई मेट्रो स्टेशनचा हा व्हिडिओ जो आपल्या समोर आहे तो एका प्री वेडिंग शूटचा आहे। एका जोडप्यानं प्री वेडिंग शूटसाठी या पुणे मेट्रोची जागा निवडली। पुणे मेट्रो स्टेशनच्या आत या जोडप्यानं प्री वेडिंग शूट करायचा प्रयत्न केला, पण नियमानं कुठल्याही मेट्रो स्टेशनवर किंवा मेट्रो ट्रेनमध्ये फोटोग्राफीसाठी परवानगी नाही असा नियम पुणे मेट्रोने काढला होता। आणि या जोडप्यानं प्री वेडिंग शूट केल्यानंतर आता जो फोटोग्राफर आहे किंवा हे जोडपं आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाकडून घेण्यात आलाय। 2 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे। मंडई मेट्रो स्टेशनवरून निघून ते स्वारगेट मेट्रो स्टेशनला जाईपर्यंत हा फोटोशूट झाल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। आणि त्यानंतर वारंवार त्यांना सूचना या त्या मेट्रो स्टेशनवर देण्यात आल्या होत्या की असं फोटोशूटला परवानगी नाहीये, तरी देखील त्यांनी फोटोशूट केलं आणि म्हणूनच आता मेट्रो प्रशासनाकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई जी आहे प्रियंका ती करण्यात येणार आहे। आता ही नेमकी कारवाई दंडात्मक किती रुपयांची असेल, यानंतर जर असं कोणी केलं तर कायदेशीर कारवाई मेट्रो प्रशासन करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर आहे अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत पाहायला मिळते। शिरूर तालुक्याच्या पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्यांचा हॉटस्पॉट झालाय। बिबट्यांच्या या दहशतीचा विवाह इच्छुकांना देखील फटका बसलाय। या भागातील काही नरभक्षक बिबट्यांमुळे लोक दहशतीच्या सावटाखाली आहेत। अशातच या तालुक्यातील गावांमध्ये केवळ बिबट्यांच्या भीतीपोटी मुली देण्यास आणि सोयरीक जोडण्यास इतर भागातील मुलींचे कुटुंबीय नकार देत आहेत। त्यामुळे गावागावांमध्ये तरुणांची लग्न रखडली आहेत। मुलांची लग्न जमेनात म्हणून या तरुणांचे आई वडील चिंताग्रस्त आहेत। परिस्थिती अशी झालेली की नवीन लग्न सोयरिकी जरी झाल्या तर त्या मुलीचे आई वडील म्हणतात की बिबट्यांची संख्या आहे, इथं मुली द्यावी की नाही द्यावी हा प्रश्न उद्भवतोय। संध्याकाळचे 6 वाजले का बिबट्यांचा धमाकूळ पाहायला मिळतो प्रत्येक नागरिकांना। त्यामुळं इथं परिस्थिती मोठी गंभीर होत चाललेली। आमच्या परिसरामध्ये 4 धरणांचं पाणी येत असल्यामुळं पाण्याचा परिसर मोठा असल्यामुळे या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जास्त लागवडीखाली आले आणि त्यामध्ये बिबटे जास्त लपत आहेत। आणि ज्यावेळेस मुलांचं लग्न जर करायचं म्हटलं तर आज परिस्थिती अशी झालेली आहे की आमच्या मुलांना मुली द्यायला सुद्धा या ठिकाणी लोक कानकूस करायला लागले। त्याचं कारण असं आहे की बिबट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं मुली आमच्या भागामध्ये द्यायला सहसा लोक टाळाटाळ करतायत। भविष्य काळामध्ये आम्हालाच आमच्या मुलांचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे की बिबट्याचे एकीकडे बिबट्या अनेक त्या ठिकाणी लोकांचा जीव घेतोय आणि दुसरीकडे आमच्या मुलांचा लग्नाचा प्रश्न उभा राहतोय। अशी परिस्थिती आहे। लग्न जमण्याला अडचण म्हणजे हा प्रॉब्लेम झालेला आहे की इथं बिबट्याचं 4-4 दिवसाला 8-8 दिवसाला घटना घडतात। म्हटल्यावर मुली देणं म्हणजे धोकादायकच झालेलं आहे ना त्यांना पण। म्हटल्यावर मुली द्यायचं म्हटल्यावर इथं त्यांना एक भीतीदायक वातावरण आहे। पण बिबट्याचा बंदोबस्त झाला तर त्याचा फरक होईल का, काय वाटतं? हो, होणारच ना, कारण कमी काय ह्या भागामध्ये कमी काय तसं बघायला गेलं तर पुणे जिल्हा हा पूर्णपणे परिपूर्ण भाग आहे। शेतकरी हा इथं संतुष्ट आहे। म्हणजे काय कमी आहे शेतकऱ्याला इथं? कारण माझ्या दृष्टिकोनातून मी एक सांगते की सगळे शेतकरी जर हा बिबट्यामुक्त असेल तर सुखीच आहेत सगळे। आणि या अगोदर काही अडचण नव्हती, मग आजच का बरं ही अडचण आली, मला हे म्हणायचंय ना। बिबट्यामुळे सोयरीकी रखडल्या. हो बरोबर आहे, आता थोडक्यात तेच झालं ना, बिबट्यामुळे सोयरीक रखडल्या।